रणसंग्राम अगदी काही वेळामध्येच मतमोजणीला सुरुवात होतीये। 285 आमदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आणि आता अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय ते या निवडणुकीचा निकाल नेमका काय लागतो, कुणाचा उमेदवार निवडून येतोय, महाविकास आघाडीचा की भाजपचा। आमदारांचं मतदान पूर्ण झाल्यानंतर आता लगेचच काही क्षणांमध्ये आपल्याला निवडणुकीचे काही कल हाती यायला सुरुवात येईल, कारण 5 उमेदवार असतील, त्यांची निवडणुकीची लढाई ही जवळपास काय असेल हे निश्चित झालेलं आहे। हा निकाल जेव्हा येईल तेव्हा तो कसा दिसेल तो आपण आता स्क्रीनवर पाहता। एका बाजूला आपल्याला संजय पवार हे नाव दिसतंय, महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत संजय पवार, आणि दुसऱ्या बाजूला आहेत धनंजय महाडिक जे भाजपचे उमेदवार आहेत। 6 जागांसाठी निवडणूक होते, 7 एकूण उमेदवार रिंगणामध्ये आहेत, त्यापैकी एक जास्त उमेदवार आहे आणि या दोन उमेदवारांमध्ये संजय पवार आणि धनंजय महाडिक यांच्यामध्ये खरी चुरस असणार आहे। वर जी नावं आपण पाहतायत ती नावं आहेत त्या 5 उमेदवारांची, जे 5 उमेदवार सहजपणे निवडून येतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते, कारण पहिल्या पसंतीचा कोटा हा त्या पक्षाचा त्यांना मिळेल अशी अपेक्षा अशी सगळ्याच पक्षांनी भावना व्यक्त केली आहे। त्यामुळे संजय राऊत शिवसेनेचे उमेदवार, प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार, त्यानंतर इम्रान प्रतापगडी काँग्रेसचे उमेदवार, पियुष गोयल भाजपचे उमेदवार, डॉक्टर अनिल बोंडे भाजपचे उमेदवार, हे 5 उमेदवार जवळपास निवडून येतील अशी शक्यता आहे। त्यामुळे त्या 5 उमेदवारांची नावं ही आपण वर ठेवलेली आहेत। खरी चुरस आहे ती 2 नावांमध्ये, संजय पवार शिवसेनेचे उमेदवार आणि धनंजय महाडिक भाजपचे उमेदवार। या 2 उमेदवारांमध्ये काटेकी लढत असणार आहे आणि या 2 उमेदवारांची जी टॅली असेल, त्यांची जी मतं असतील ती आपल्याला डाव्या आणि स्क्रीनच्या उजव्या बाजूला दिसणार आहेत। अगदी काही वेळातच मतमोजणीला ही सुरुवात होणार आहे आणि ही दृश्य आपण पाहतोय। विधिमंडळाच्या आवारात सर्वच पक्षांचे नेते दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। शिवसेनेचे नेते आणि उमेदवार संजय राऊत हे विधिमंडळाच्या आवारामध्ये दाखल झालेले आहेत। संजय राऊत यांना पुन्हा उमेदवारी मिळाल्यानंतर पक्षाने त्यांना पहिल्या पसंतीचा उमेदवार ठेवलं होतं, त्यामुळे संजय राऊत यांची निवड राज्यसभेवर जवळपास निश्चित मानली जाते। विधिमंडळाच्या आवारात येत असताना संजय राऊत यांचं विक्ट्री म्हणजे व्हीचं साईन करून सगळ्यांना अभिवादन, विजय जवळपास निश्चित असल्याचं त्यांच्या एकूण हावभावावरून चेहऱ्यावरून दिसते। खुश दिसतात संजय राऊत विधिमंडळाच्या आवारामध्ये येत असताना। भाजप आणि महाविकास आघाडीसाठी अत्यंत प्रतिष्ठेची बनलेली ही लढाई आणि त्यामध्ये शिवसेनेचे 2 उमेदवार अभय सर, संजय राऊतांच्या चेहऱ्यावरची ही दृश्य बरेच काही बोलून जाणार आहे। नाही, निश्चितपणे जे उमेदवार पहिल्या फेरीत निवडून येणार आहेत त्यामध्ये स्वाभाविकच संजय राऊत असतील, पियुष गोयल असतील, प्रफुल्ल पटेल असतील, हे तर स्पष्टच दिसते। या व्यतिरिक्त इम्रान प्रतापगडी आणि हे अनिल बोंडे हेही निवडून येतील, कारण जे मतदान झाले आणि ज्या नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या त्यावरून तर एक स्पष्ट दिसतंय की कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही आमदारांनी क्रॉस वोटिंग केलेलं नाहीये म्हणजे आतापर्यंत। याचा अर्थ की हे उमेदवार सहज निवडून येतील। आता प्रश्न आहे की अपक्ष आणि छोट्या पक्षाचं पाठबळ मिळवण्यात कोण यशस्वी झालंय याच्यावर शेवटचे आपण जे संजय पवार आणि धनंजय महाडिक यांच्या संदर्भात होते त्यांच्यामध्ये लढत होईल आणि साधारणतः ज्या प्रतिक्रिया छोट्या पक्षांच्या नेत्यांकडून आल्या आहेत त्यावरून साधारणतः संजय पवार यांचं पारडं जड दिसतंय आणि आता म्हणजे फार आपल्याला तर्क करायची गरज नाही, एक तासभरात निकाल येतील। जी तांत्रिक प्रक्रिया असते ज्याच्यावर कळसेसाहेब अधिक प्रकाश टाकू शकतील, त्या तांत्रिक प्रक्रियेत या निवडणुकीत मतं 288च मोजायची असली तरी त्या तांत्रिक प्रक्रियेत खूप वेळ जातो, त्याची आकडेमोड बरीच करावी लागते। त्यामुळे साधारणतः एक 7 सव्वा 7 पर्यंत 6वा उमेदवार कोण आणि धनंजय की संजय याचा मला वाटतं उलगडा होईल। कोल्हापूरचे दोन्ही उमेदवार आहेत आणि या 2 उमेदवारांपैकी कोण आता राज्यसभेवर जातं याकडे लक्ष लागलेलं आहे। धनंजय महाडिक जातात की संजय पवार जातात, अगदी काही वेळामध्ये हे सगळं स्पष्ट होईल, कारण थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होते। अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष या निकालाकडे लागलेलं आहे। 285 आमदारांना मतदानाचा हक्क होता, त्या सगळ्यांनी येऊन मतदान आपलं पूर्ण केलेलं आहे। काही आमदार आजारी होते, व्हीलचेअरवरून किंवा ॲम्ब्युलन्समधून बरेचसे आमदार आले आणि सगळ्यांनी आपलं मतदान पूर्ण केलेलं आहे। राज्यसभेच्या 6 जागांसाठी ही लढाई आहे। अगदी काही वेळात स्पष्ट होणार आहे की लढाई नेमकं कोण जिंकणार आहे। भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडीचे नेते हे विधान भवनामध्ये दाखल व्हायला सुरुवातही झालेली आहे, उमेदवार सुद्धा दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। अगदी काही क्षणांपूर्वी आपण संजय राऊत यांची दृश्य सुद्धा पाहिली विधिमंडळाच्या आवारामध्ये दाखल होतानाची। अजून कोणकोणते महत्त्वाचे नेते विधिमंडळामध्ये आलेले आहेत आणि काय हालचाली मतमोजणीच्या सुरू आहेत, निलेश बुधावले आपल्याला सांगतील विधिमंडळाच्या आवारातून। निलेश।
कविता, अगदी काही वेळापूर्वीच मतमोजणीसाठी जे प्रत्येक पक्षाकडून एजंट असतात ते देखील आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्याच्यामध्ये राष्ट्रवादीकडून सुनील तटकरे, राजेश टोपे भूमिका बजावणार आहेत, तर काँग्रेसकडून सुनील केदार, सतेज पाटील आणि असलम शेख ही भूमिका बजावणार आहेत. काही वेळापूर्वीच इतर भाजपचे नेते जे आहेत ते देखील या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. या अख्ख्या निवडणुकीमध्ये प्रामुख्यानं ज्यांच्यावर लक्ष होतं ते बहुजन विकास आघाडीचे नेते नुकतेच आता विधानभवनातून बाहेर पडलेले आहेत. नेमकं त्यांना कुणाला मतदान केलं हे देखील महत्त्वाचं राहणार आहे, कारण की अपक्ष आणि छोट्या घटक पक्षांची जे मतं आहेत यावर ही निवडणूक पूर्णपणे अवलंबून असल्याची देखील चर्चा आहे. यासोबतच काही वेळामध्ये आता या निवडणुकीच्या निकालाला सुरुवात होणार आहे. काही वेळापूर्वी संजय राऊत स्वतः या ठिकाणी आले. ज्या पद्धतीची त्यांची बॉडी लँग्वेज होती त्यावरून कुठेतरी निवडून आपण येणारच आहोत. सोबतच आपला जो सोबती आहे संजय पवार हे देखील निवडून येतील असे देखील एक त्यांची बॉडी लँग्वेज आपल्याला पाहायला मिळत होती. तशी माध्यमांशी बोलताना त्यांना चर्चा देखील केली. किंबहुना एक मत माझ्यापेक्षा जास्त संजय पवारांना पडेल असं देखील एक विश्वास त्यांना या ठिकाणी व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता या निवडणुकीमध्ये धनंजय आणि सगळ्यात महत्त्वाचं बहुजन विकास आघाडीचं मत कुणाला पडलं याची सगळ्यांना प्रश्नाची विधान परिषद, विधानसभा, लोकसभेला त्या कोणाला मत दिलं, गुप्त मतदान असते. आमचा उमेदवार जो पण आम्ही ज्यांना मतं दिलं ते उमेदवार निवडून येणार. थोड्या वेळात तुम्हाला कळेल. काय बघून मतदान केलं किंवा तुम्हाला इतकी आश्वासनं दोन्ही बाजूनी तुमचं आश्वासन तुम्ही घेतलं? 90 पासून राजकारण करत असताना कोणतं आश्वासन, टेम्पररी आश्वासन, परमनंट आश्वासन याच्यामध्ये फरक असतो आणि ती समजण्या एवढी कुवत आहे. समजून आम्ही वोटिंग करतो. आपण तुझं एक स्टेटमेंट होतं की जो आमच्याबरोबर भविष्यातही राहील त्याला अनुसरून आम्ही वोटिंग करू, असं तुमचं एक स्टेटमेंट. बरोबर आहे ना. तर कोण साधारण परमनंट फायदा कुठे असतो? शेवटी आम्ही इलेक्शन लढतो ती आमच्या विभागातली, आमच्या जिल्ह्याची कामं करण्याकरता, प्रश्न सोडवण्याकरता. ते सोडवण्यामध्ये जे सहकार्य करतील त्यांनाच त्यांच्याबरोबर आम्ही राहू. टेम्पररी फायदे तर आम्ही बघत नाही, परमनंट बघतो. त्याप्रमाणे आम्हाला परमनंट जी आश्वासन मिळाली त्या हिशोबाने आम्ही काम केलं आहे. आश्वासनावर काम करणारा देखील मी मिळत नाही. खात्री केंद्राचं असेल, राज्याचं असेल, जे काही असेल, तुम्हाला मी एक सांगतो का या इलेक्शनच्या बद्दल देखील मी सगळ्या पक्षाचे आभार मानतो. मला बऱ्याचशा वेगवेगळ्या पक्षात माझे असलेले मित्र, पक्ष, लहान पक्ष, ह्या सगळ्या बऱ्याच आमदारांचे फोन आलेले का हितेंद्र तुमचं बरं चाललं आहे, तुमच्यामुळे आमची बरीचशी कामं होतात. मी बोला चला, माझ्यामुळे दुसऱ्यांची तर कामं होतात, झाली कामं सगळ्यांची, चांगलं आहे ना. प्रत्येक आमदाराची देखील इच्छा आहे का दर 3 महिन्यांनी अशी काहीतरी राज्यसभा, विधान परिषद इलेक्शन होत राहो. ठाकुर साहब जो अभी हिंदी में बताइए कि सबकी निगाहें आप पर टिकी हुई थी, किस तरफ आप थे? हम जिनके तरफ थे उनके उम्मीदवार चुन के आने वाले और वो आपको 2 घंटे में मालूम गिर जाएगा. अरे आप वोटिंग करते हैं, हम वोटिंग करते हैं, हम किसी को बोलते हैं क्या किसको विधानसभा में, ग्राम पंचायत में, नगर पालिका में दिया? वैसा है गुप्त मतदान. हमारे उम्मीदवार चुन के आएंगे. अभी ऐलान किया है, तो ऐलान हर पार्टी ने हर किसी को ऐलान किया है. समाजवादी पार्टी ने, वो एमआईएम, हर किसी ने ऐलान किया कि मैं किसके साथ में हूँ. वैसा एक पार्टी किसको, आपकी पार्टी किसको? आखिर में एक देखिए कि वोटिंग तर थोड्याच वेळात कळेल बहुजन विकास आघाडीनं कुणाला मतदान केलं. राज्यसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आता सुरुवात झालेली आहे. हितेंद्र ठाकूर यांची ही प्रतिक्रिया आपण पाहिली. मात्र मतमोजणीच्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे, राजेश टोपे हे हजर झालेले आहेत. याशिवाय राज्यसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर इतरही पक्षांचे नेते विधिमंडळाच्या आवारामध्ये दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे. निलेश बुधावले यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊयात अपडेट्स जाणून घेण्यासाठी. निलेश, मतमोजणीला आता कविता सुरुवात झालेली आहे. काही वेळामध्येच निकाल येणं अपेक्षित आहे. ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीकडून दावा केला जातोय त्यांचं असं म्हणणं आहे की संजय पवार हे निवडून येतीलच आणि त्यासाठी प्रामुख्यानं जी मतांची बेरीज सध्या त्यांना जी मांडली होती आणि जी सूत्रांकडून आपल्याला मिळाली आहे त्यामुळं त्यांना जी कशा पद्धतीनं मतं मिळू शकतात हे आपण थोडक्यात पाहणार आहोत. काँग्रेसची 2 मतं त्यांना मिळू शकतात, राष्ट्रवादीची 9 प्लस अपक्ष राष्ट्रवादीला जे पाठिंबा देणार आहेत त्यांची 3 मतं, शिवसेनेची 11 जी शिल्लक राहिलेली मतं आहेत आणि जे बाकी इतर राहिलेले आमदार आहेत त्याच्यामध्ये मग आशिष जयस्वाल असतील, किशोर जोरगेवार असतील, गीता जैन असतील,
मंजुळा गावित असतील, नरेंद्र भोंडेकर असतील, चंद्रकांत पाटील असतील यांच्यासह जवळपास एकूण पहिल्या पसंतीची 41 मतं संजय पवारांना मिळतील आणि उरलेली जी मतं आहेत ती देखील दुसऱ्या पसंतीची मतं संजय पवारांना मिळू शकतील आणि पहिल्याच फेरीमध्ये संजय पवार निवडून येऊ शकतील अशा पद्धतीचा एक विश्वास महाविकास आघाडीच्या वतीनं व्यक्त करण्यात येतोय. आणि कदाचित याचं चित्र संजय राऊत ज्यावेळेस विधान भवनामध्ये दाखल झाले त्यावेळेस पाहायला मिळालं. ज्या पद्धतीनं व्हिक्टरीचं साईन ते करत होते आणि ज्या पद्धतीनं माध्यमांशी बोलताना देखील त्यांना एक गोष्ट क्लिअर केलेली आहे की कदाचित माझ्यापेक्षा एक मत जास्त हे संजय पवारांना असणार आहे. त्यामुळं जी 6वी जागा आहे ती कुठंतरी महाविकास आघाडीच्या पारड्यात पडेल अशा पद्धतीचा विश्वास महाविकास आघाडीला आहे. तर दुसरीकडे भाजपच्या वतीनं सध्या तरी या ठिकाणी जे इतर नेते आहेत ते नाही आहेत, मात्र देवेंद्र फडणवीस अजूनही विधान भवनामध्ये आहेत. ते इतर त्यांचे जे वरिष्ठ नेते आहेत, मग प्रवीण दरेकर असतील किंवा इतर मान्यवर असतील, हे अजूनही विधान भवन परिसरामध्ये आहे. आणि आता खऱ्या अर्थानं मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे थोड्याच वेळात नेमकी कुणाला जी 6वी जागा आहे ती मिळाली हे स्पष्ट होणार आहे. बरोबर, 6व्या जागेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. काटेकी टक्कर आहे संजय पवार आणि धनंजय महाडिक यांच्यामध्ये. अनेक महत्त्वाचे नेते विधिमंडळाच्या आवारामध्ये दाखल झालेत. फक्त काही क्षणांमध्ये पहिला निकाल आपल्या हाती येतील. 5 जागा या जवळपास निश्चित मानल्या जात आहेत सगळ्याच पक्षांच्या की त्या निवडून येतील. 6व्या जागेसाठी चुरस काटेकी आहे. धनंजय महाडिक भाजपचे उमेदवार, महाविकास आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांच्यामध्ये ही टक्कर आहे. संजय पवार हे निवडून येतील असा विश्वास महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केलेला आहे. संजय पवार यांना साधारण कोणकोणती मतं, किती मतं मिळू शकतात याच्यावर आपण नजर टाकतोय. शिवसेनेची 55 एकूण मतं आहेत, त्यापैकी 42 मतं पहिल्या पसंतीची संजय राऊत यांना जातील. त्यामुळे 13 मतं अतिरिक्त राहतील, ती संजय पवार यांना मिळू शकतात. ही पहिल्या पसंतीची मतं असतील संजय पवार यांच्यासाठी. राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीमधला दुसरा मोठा पक्ष, 51 मतं होती राष्ट्रवादी काँग्रेसकडे. यापैकी 42 मतं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेदवार प्रफुल्ल पवार यांच्यासाठी, प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी गेल्यानंतर मतं शिल्लक राहतात 9. ही 9 मतं सुद्धा संजय पवार यांना पहिल्या पसंतीची म्हणून मिळाली की 13 अधिक 9 बरोबर संजय पवार यांचा पहिल्या पसंतीचा कोटा होईल 22. यानंतर महाविकास आघाडीमधला तिसरा पक्ष काँग्रेस. काँग्रेसकडे आहेत एकूण 44 मतं. 44 मतांपैकी 42 मतं ही इम्रान प्रतापगडी जे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहेत त्यांच्यासाठी गेल्यानंतर 2 मतं शिल्लक राहतात. ती 2 मतं संजय पवार यांच्याकडे जर वर्ग केली पहिल्या पसंतीची तर आधीची 22 प्लस ही 2 24 मतं संजय पवार यांना पहिल्या पसंतीची मिळू शकतात. याशिवाय अपक्ष आमदारांची 9 मतं संजय पवार यांना मिळतील असा विश्वास महाविकास आघाडीला आहे. त्यामुळे 24 अधिक 9 बरोबर 33 मतं पहिल्याच फेरीमध्ये संजय पवार यांना मिळतील असा विश्वास व्यक्त केला जातोय. याशिवाय सपाची 2 मतं, ही मतांचा विचार केला तर 35. यामध्ये अजून ऍड होईल ते 1 मत माकपचं, 36 मतं, शेकापचं 1 मत, त्यामुळे 37. प्रहार जनशक्तीचं 2 मतं, 39. आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं 1 मत, 40. याशिवाय गडाख यांचं, शंकरराव गडाख यांचं 1 मत, हे मिळून 41 मतं होतील. 41 मतं मिळाली तर संजय राऊत हे पहिल्याच फेरीमध्ये विजयी होऊ शकतात. संजय राऊत आणि संजय पवार ही शिवसेनेचे 2 उमेदवार. संजय राऊत हे तर पहिल्याच फेरीमध्ये विजयी होतील. संजय पवार यांना सुद्धा 41 मतं पहिल्याच फेरीत मिळतील असा विश्वास व्यक्त होतोय. मतमोजणीची प्रक्रिया सुरू होते, जाणून घ्यायचीच आहे. त्या अगोदर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील बोलतात, जाऊयात. आत्ताची देशातली सगळ्यात मोठी महत्त्वाची अपडेट ही आहे की नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात खूप मोठ्या प्रमाणात मुस्लिम समुदाय रस्त्यावर उतरले. देशातल्या अनेक राज्यांमध्ये मुस्लिम समुदायांनी निदर्शनं करण्यासाठी रस्त्यावर उतरलेत. महाराष्ट्रात सुद्धा अनेक शहरांमध्ये मुस्लिम समुदायानं निदर्शनं केली आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर गृह खात्याची नेमकी काय कारवाई होतीये, गृह खात्याला या सगळ्याची कल्पना होती का, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. गृहमंत्र्यांचं या सगळ्या संदर्भातलं काय म्हणणं आहे अगदी काही वेळातच समोर असेल. तर देशभरात मुस्लिम बांधव जे आहेत ते रस्त्यावरती उतरलेले आहेत. महाराष्ट्रात देखील औरंगाबाद, सोलापूर या ठिकाणी उतरलेले आहेत. भाजपचे ज्या प्रवक्ते आहेत नुपूर शर्मा यांनी जे वक्तव्य केलं होतं त्या संदर्भात आपण या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलेला असेल. काय नेमकी परिस्थिती, आपल्याला काय सांगायचं आहे या संदर्भामध्ये? कालच आमच्याकडे महाराष्ट्र पोलिसांच्याकडे
अशा प्रकारचं आंदोलन आज होणार आहे अशा प्रकारची माहिती मिळालेली होती आणि त्या दृष्टिकोनातून राज्यातल्या सर्व युनिट्सला सावध करण्यात आलेलं होतं आणि त्यांना बंदोबस्ताच्या दृष्टीनं तयारी करायला सांगितली. आज हा प्रकार ज्यावेळेला घडला त्यावेळेला त्याचा आढावा घेतला. सोलापूर, औरंगाबाद, जालना आणि महाराष्ट्राच्या काही शहरामध्ये मुस्लिम समाजानं शांततेच्या मार्गानं हे आंदोलन केलेलं आहे आणि साहजिक आहे की आपल्या सर्वोच्च श्रद्धास्थानाबद्दल जर अशा प्रकारचे चुकीचे उद्गार कोणी जर काढत असेल तर त्याचा राग सगळ्यांच्या मनामध्ये असणं स्वाभाविक आहे. परंतु मी या निमित्तानं एवढंच सांगतो की ज्या नुपूर शर्मांनी याच्या संदर्भामध्ये हे चुकीचे उद्गार काढले किंवा नवीन जिंदालने उद्गार काढले, महाराष्ट्रामध्ये त्यांच्या विरोधामध्ये पोलीस केसेस दाखल झालेल्या आहेत. पोलीस त्याची पूर्ण दखल घेतीलच, परंतु देशाच्या सरकारने याची दखल घेऊन त्यांच्या विरोधामध्ये कडक कारवाई केली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये मी महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला धन्यवाद देईन की आपण शांततेच्या मार्गानं हे आंदोलन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी कमिशनर, कलेक्टर, तहसीलदार यांना भेटून आपलं निवेदन दिलेलं आहे. सर, मोठ्या संख्येने औरंगाबाद असेल, सोलापूर असेल या ठिकाणी मुस्लिम बांधव रस्त्यावरती उतरले. मुंबई असेल, ठाणे असेल किंवा या भागात देखील संवेदनशील असे काही विभाग आहेत, परिसर आहेत, तर त्या ठिकाणी कशा पद्धतीचं खबरदारी जी आहे ती घेतली जाते? पूर्ण खबरदारी घेण्यात आलेली आहे. आवश्यक तो पोलीस बंदोबस्त देण्यात आलेला होता आणि गरज भासल्यास अधिकचं बळ त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या संदर्भामधली SRPFच्या माध्यमातून बाकीची सगळी तयारी पूर्ण करण्यात आलेली होती. परंतु इनपुट होता आणि त्या इनपुटप्रमाणे घटना केली आणि पोलिसांनी सुद्धा हळुवारपणाने परिस्थिती हाताळलेली आहे आणि मुस्लिम समाजाने सुद्धा मदत केलेली आहे, सहकार्य केलेलं आहे. कुठल्या प्रकारचा एक कटू प्रसंग कुठे घडलेला नाही. आपलं काय आव्हान असेल मुस्लिम समाजाला? माझं मुस्लिम समाजाला आणि हिंदू समाजाला आणि बाकीच्या सगळ्या समाजाला आव्हान हेच राहील की आपली जी श्रद्धास्थानं आहेत त्या श्रद्धास्थानांचा आपण आदर करतोच, परंतु दुसऱ्याच्या श्रद्धास्थानांचा सुद्धा अनादर करण्याचं काम कोणी करू नये. या महाराष्ट्रामध्ये आपल्याला अनेक बाकीचे प्रश्न आहेत, तर त्याच्या संदर्भामध्ये सगळ्यांनी परिस्थिती शांत ठेवण्याच्या दृष्टिकोनातून, कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी सहकार्य करावं अशी मी विनंती करतो. सर, हिंदी में जानना चाहेंगे, आज राज्य के कई इलाकों से विरोध प्रदर्शन किया है मुस्लिम संगठनों ने. MIM ने भी सोलापुर में विरोध प्रदर्शन किया है. राज्य के गृहमंत्री होने के नाते स्थिति कैसी है, क्या बता पाएंगे सर? आज देश के अलग अलग तर नुपूर शर्मा यांच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत. पोलीस त्या संदर्भात कारवाई करतात. मात्र नुपूर शर्मा यांच्या विरोधात केंद्र सरकारनं कारवाई करायला हवी अशी मागणी केली आहे महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी. आणि यानंतर पुन्हा एकदा वळूयात राज्यसभेच्या निवडणुकीच्या मतमोजणीच्या बातम्यांकडे. मतमोजणीला सुरुवात झालेली आहे काही क्षणांपूर्वी आणि अगदी काही वेळामध्ये पहिला कल आपल्या हाती असेल. डॉक्टर अनंत कळसे सर आपल्यासोबत आहेत. सर, मतमोजणीची सुरुवात जेव्हा होते ही प्रक्रिया नेमकी काय असते? मतमोजणीची जी प्रक्रिया सुरुवात होती ती बऱ्याच टप्प्यामध्ये आपल्याला ती मतमोजणी बघावी लागते. सर्वात आधी बॅलेट बॉक्स जो आहे तो ओपन करावा लागतो आणि तो बॅलेट बॉक्स सर्व पोलिंग एजंट, इलेक्शन एजंट यांच्या समोर आपण तो ओपन करतो आणि तिथे जर उमेदवार हजर असेल तर त्यांना तो बॅलेट बॉक्स दाखवतो. त्यांच्या पुढे ओपन केल्यानंतर हे संपूर्ण बॅलेट पेपर्स, त्यात जे मतदारांनी बॅलेट पेपर्स मतदान केलेलं आहे ते सर्व बाहेर काढतो बॅलेट पेपर्स आधी आणि त्याची मोजणी करण्यात येते त्या बॅलेट पेपरची. कारण जेवढं मतदान झालंय तेवढेच बॅलेट पेपर्स त्या मतपेटीत असले पाहिजे. या केसमध्ये 285. हो, 285 बॅलेट पेपर असले पाहिजे याची आधी खात्री करण्यात येते. ही दुसरी प्रक्रिया झाली, दुसरी स्टेज झाली. तिसरी स्टेज आहे याच्यामध्ये
की प्रत्येक बॅलेट पेपर तपासला जातो, कुठला व्हॅलिड आहे कुठला इनव्हॅलिड आहे, हा या बॅलेट पेपरची तपासणी केली जाते आणि त्याचे क्रायटेरिया मग आपण चर्चेला घेतले होते. 1 नंबर त्याच्यावर लिहिला असला पाहिजे, 1 नंबर 2 उमेदवाराच्या पुढे नको, कोरा बॅलेट पेपर नको, त्याच्यावर कुठलीही खून नको किंवा आयडेंटिफिकेशन मार्क नको. अशा प्रकारे बॅलेट पेपर इनव्हॅलिड करण्याचे जे क्रायटेरिया आहे त्या क्रायटेरियाप्रमाणे बॅलेट पेपर किती इनव्हॅलिड आहे ते ठरवलं जातं. असं गृहीत धरा की एकही बॅलेट पेपर इनव्हॅलिड नाही तर व्हॅलिड बॅलेट पेपर जे 285 आहे किंवा समजा 3 बॅलेट पेपर इनव्हॅलिड ठरले, एक कोरा निघाला, एका याच्यावर एक आकडा 2दा टाकलेला दिसला, तिसऱ्या बॅलेट पेपरवर एक आकडा आणि परत त्याच्याच समोर 2 आकडा लिहिलेला असेल, अशा प्रकारे जर 3 बॅलेट पेपर इनव्हॅलिड झाले तर 285 आहे त्याच्यामधून 3 मायनस करून 282 प्रमाणे मग कोटा काढला जातो. कोटा काढण्याची प्रक्रिया आपण मगाच बघितलेली आहे. 282 गुणिला 100 भागीला नंबर ऑफ वेकन्सीज प्लस 7 म्हणजे 7 आणि या क्वेश्चनमध्ये 1 मिळवायचा. अशा प्रकारे तो कोटा काढला जातो. कोटा काढल्यानंतर जे कॅन्डिडेट आहे 7 उमेदवार आहे त्या 7 उमेदवारांना की 1 नंबरची मत कुणाला पडलं याप्रमाणे ते मतं विभागले जातात, वाटले जातात त्यांच्यामध्ये आणि त्याच फेरीमध्ये की आपल्याला कळून येतं की पहिल्याच फेरीमध्ये कोणता उमेदवार विजयी होणार आहे, निवडून येणार आहे. कारण पहिल्या फेरीत जे उमेदवार निवडून येतील त्यांचं पहिल्याच राऊंडमध्ये क्लिअर होतं. आणि असं गृहीत धरा की 5 उमेदवार पहिल्या फेरीमध्ये निवडून आले तर मग त्यांचे जास्त मतं कुणाकडे आहेत. समजा 44 एकाला पडले, 43 एकाला पडले, 41 एकाला पडले, तर असे सर्वात जास्त जे आहेत उमेदवार, आता 44 पडले एका उमेदवाराला तर त्याचं सरप्लस काढलं जातं. सरप्लस हा कन्सेप्ट म्हणजे कसा की एका मताची किंमत 100 असते आणि त्यामुळे 44ची किंमत 4400 आणि हा 4400चा फिगर असतो तो कोटा आहे. कोटा आपला मग 4401 4101 आला होता कोटा, तर त्यामधून तो मायनस करून 4400 मायनस 4101 अशा प्रकारे 380 समजा त्याची टोटल येते. तर ही सरप्लस झाली. ही सरप्लस व्हॅल्यू मग आपण सेकंड प्रिफरन्सचे सर्व 44 बॅलेट पेपर त्याचे ते सगळ्यात जास्त आहे म्हणून त्याच्यावर 2 हा आकडा कोणत्या उमेदवाराला लिहिलाय ते बघितलं जातं आणि त्याप्रमाणे हे 380 मतं त्या उमेदवाराला डिस्ट्रीब्यूट केले जातात. पण याच्यामध्ये गंमत अशी आहे की हे 380 वोट्स आहेत हे सगळे जात नाही, कारण त्याला सुद्धा 380 भागीला 38 म्हणजे नंबर ऑफ अनएक्झॉस्टेड बॅलेट पेपर्स असं तो भागाकार करून त्याची व्हॅल्यू काढली जाते. ही व्हॅल्यू समजा एक 10 आली किंवा 9 आली समजा, तर मग हे 38 गुणिला 9 असं हे करून थोडेसे 380 न जाता हे थोडे कमी जातात, 350 वगैरे असे मतं ते त्या उमेदवाराला ट्रान्सफर होतात. अशी जी प्रक्रिया असते याची संपूर्ण सविस्तर. आणि साधारण किती वेळ आता जे मतदान झालंय 285 ते सगळी वोट जर व्हॅलिड झाली तर मतांचा जो बदललेला कोटा आहे तो आता 41.10 नाही राहिला, तो 40.8 वर आलाय. 3 मतं कमी, 2 मतं कमी झाली जी, त्याच्यामुळे आता तो 40.8 आला आणि तो त्याच्यात परत काही इनव्हॅलिड ठरल्या मतपत्रिका तो अजून कमी येईल. बरोबर. आणि त्यामुळं सुरुवातीला मतं जेवढ्या बॅलेट पेपर जेवढं मतदान झालेलं आहे तेवढे मोजणं, त्याच्यानंतर त्याच्यातले व्हॅलिड किती आहेत ते मोजणं आणि त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होईल. काही काळ लागतो या प्रक्रियेला कारण ही सगळी मॅन्युअल प्रक्रिया आहे, याच्यात कुठे यंत्रांचा वापर होत नाहीये. अगदी काही क्षणांमध्ये आपण लगेच परत येणार आहोत ही प्रक्रिया आणखी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आणि अर्थातच निवडणुकांचे कल जाणून घेण्यासाठी. छोट्याशा ब्रेक नंतर पाहत रहा एबीपी माझा. राज्यसभेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आणि आत्ताच्या घडीची एक अत्यंत महत्त्वाची अपडेट हाती येते. पात्र आणि अपात्र मतपत्रिका बाजूला करण्याचं काम सुरू झालेलं आहे. अगदी काही वेळापूर्वी डॉक्टर कळसे यांनी आपल्याला ही प्रक्रिया समजावून सांगितली. सुरुवातीला बॅलेट बॉक्स ओपन करण्यात येतात आणि त्यानंतर मतपत्रिका सगळ्या बाहेर काढण्यात येतात, त्या मतपत्रिका मोजण्यात येतात आणि मतपत्रिकांचे मोजून झालं की पात्र मतपत्रिका आणि अपात्र मतपत्रिका, बाद मतं आणि वैध मतं आणि अवैध मतं यांच्या मतपत्रिका वेगवेगळ्या करण्याचं काम सुरू होतं. ते काम आता सुरू झालेलं आहे आणि त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होईल. त्यामुळे किती मतं वैध आहेत किती मतं अवैध आहेत यावरूनच कोटा ठरवला जाईल. त्या कोटा ठरवण्यासाठी सुरुवातीला वैध मतं किती आहेत हे मोजणं महत्त्वाचं आहे. अपडेट वैभव परब यांच्याकडून जाणून घेऊयात. वैभव,
कविता, थोड्या वेळापूर्वीच मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे, पण तो तत्पूर्वी आहे ती सगळी मतदानाची जी प्रक्रिया ज्या आमदारांनी केलेली आहेत ती योग्य रीतीने केलेली आहेत की नाही. कारण का या मतदान प्रक्रियेमध्ये बऱ्याच वेळेला आमदारांचा गोंधळ उडालेला पाहायला मिळतो आणि त्यामुळे मतदान आहे ते बाद होण्याची शक्यता नाकारता येत नसते. त्यामुळे बाद झालेली पहिली मतं आहेत ती बाजूला काढली जातात आणि बाद झालेल्या मतांनंतर संपूर्ण कोटा ठरवला जातो आणि त्या कोट्यानुसार मग पुन्हा मतमोजणीला सुरुवात होते. तत्पूर्वी सध्या तरी कुठलंही बाद झालेलं मत अद्याप पुढे आलेलं नाहीये. त्यामुळे सध्या तरी ज्या आमदारांनी मतदान केलेलं आहे त्या आमदारांचं मत हे पात्रच असल्याची माहिती आहे ती समोर येत आहे. त्यामुळे आता पात्र झालेल्या मतांचा कोटा काढल्यानंतर एकंदरीतच मतमोजणीची जी पुढची प्रक्रिया आहे, कोण आघाडीवर असणार कोण पिछाडीवर असणार, पहिल्या पसंतीची मतं कोणाला असणार आणि दुसऱ्या पसंतीची मतं कोणाला असणार. आता दोन्ही पक्षांकडून म्हणजे शिवसेनेकडून आणि भाजपकडून दोघांकडून देखील दावा केला जातोय की आमचा उमेदवार आहे तो पहिल्या पसंतीच्या मतांमध्येच विजयी होऊ शकतो. त्यामुळे थोड्याच वेळात आहे, अवघ्या काही तासांमध्ये नेमक्या पहिल्या पसंतीची मतं कोणाला पडतायत यावर लक्ष असेल. बरोबर, अगदी काही वेळामध्येच आपल्याला कळेल की पहिल्या पसंतीची मतं कुणाला मिळतात आणि पहिले कोणते उमेदवार आहेत जे निवडून येत आहेत, राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून जात आहेत. खरी चुरस असणार आहे ती 6व्या आणि 7व्या उमेदवारामध्ये, कारण या 6व्या आणि 7व्या उमेदवारामधूनच कोणता उमेदवार हा राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून जाईल हे आपल्याला कळू शकणार आहे. महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यामध्ये जोरदार चुरस लागलेली आहे हे निवडण्यासाठी. 6वा आणि 7वा महाविकास आघाडीचा 6वा उमेदवार आहे संजय पवार, तर भाजपकडनं धनंजय महाडिक यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे या दोघांपैकी कोण राज्यसभेवर जाते याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. 5 उमेदवार या सगळ्या पक्षांचे मिळून विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला जातो. आणि जसं तुम्ही सांगितलं की आता मतमोजणीला सुरुवात झालेली आहे, एकूण मतं मोजून झालेली आहेत, त्यापैकी वैध मतं कोणकोणती आहेत हे मोजण्याचं काम सध्या सुरू आहे. या वैध मतपत्रिका आता बाजूला काढल्या जातील, बाद झालेल्या मतपत्रिका बाजूला काढल्या जातील आणि त्यानंतर कोटा काढला जाईल. आणि त्यामुळं पहिला निकाल यायला साधारण किती वेळ लागू शकतो आपण कळसे सरांना विचारूयात. प्रथम ते वैध आणि अवैध मतपत्रिका याची छाननी करण्यात येईल, याची तपासणी करण्यात येईल आणि ज्या अवैध मतपत्रिका आहे त्याची कारणं मात्र त्या याला द्यावे लागतील. इलेक्शन ऑफिसर जे आहेत चीफ त्यांना ती कारणं सर्व इलेक्शन एजंट पोलिंग एजंट तिथे कॅन्डिडेट जर असले तर त्यांना ती कारणं द्यावी लागेल का ही अवैध मतपत्रिका केली जाते. आणि हे सगळं ही प्रक्रिया संपल्यानंतर त्या अवैध मतं किती होतील आणि वैध मतं किती होतील याची बेरीज केली जाईल आणि ही बेरीज एकंदर मतपत्रिकेशी जुळली पाहिजे या दृष्टीने, म्हणजे जुळणारच नाही. कारण काय, अवैध आणि वैध जी मतपत्रिका आहे हे एकंदर मतदानाच्या आधारेच केली जाते. तर अवैध मतपत्रिका ह्या बाजूला काढल्या जातील आणि जेवढ्या वैध मतपत्रिका आहे, व्हॅलिड वोट्स आहेत, त्याच्या आधारे मग कोटा काढला जाईल मग सांगितल्याप्रमाणे कोट्याच्या प्रक्रियेप्रमाणे. आणि मग ती मतं जी वैध मतं आहे ती 7 उमेदवारामध्ये डिस्ट्रीब्यूट केली जातील. डिस्ट्रीब्यूट करण्याची प्रक्रिया म्हणजे एक मत, पहिलं मत कुणाला दिलं आहे त्या ज्याच्या मतपत्रिकेवर 1 हा आकडा आहे तो त्याच्या नावापुढे त्याला दिला जाईल. तिथे पोलिंग एजंट बसवतात. विधानमंडळ सचिवालयाचे 7 पोलिंग एजंट बसतील आणि 7 पोलिंग एजंटला 7 मतदारांची एक पोलिंग एजंट आणि तो वाटली जाईल. आणि त्याच वेळी मागे जे इलेक्शन एजंट पोलिंग एजंट उमेदवाराचे बसलेले असतात त्यांना ते आकडा कळतो किती मतं त्यांना मिळाली वगैरे. आणि त्यानंतर मग पहिल्या फेरीमध्ये किती उमेदवार जे निवडून येतात कोटा पूर्ण करतील हे आपल्याला कळू शकेल पहिल्याच फेरीमध्ये. आणि पहिल्या फेरीमध्ये पिक्चर क्लिअर होईल, म्हणजे 5 उमेदवार येतात की 4 येतात की 6 येतात हे उमेदवार आपल्याला कळू शकेल. म्हणजे मतपत्रिका जेव्हा ओपन करतात पहिल्या फेरीसाठी त्यावेळेस फक्त एक लिहिलेलं एवढ्याच मतपत्रिका मोजतात, फक्त तेवढाच आकडा बघतो. जसं अर्जुनाने ते त्याला फक्त माशाचा डोळाच दिसत होता त्याप्रमाणे फक्त एक आकडाच तिथे बघितला जातो आणि ती मतपत्रिका डिस्ट्रीब्यूट केली जाते. 2-3 काही दिसत नाही. जो आपला मतपत्रिका वाटतो
त्या कर्मचाऱ्याला, त्या अधिकाऱ्याला कुठलंही काहीही न करता त्याला इन्स्ट्रक्शन असे असतात की फक्त एक आकडा दिसला की तू ते मतपत्रिका त्या पोलिंग एजंटला दे, त्याच्या कॅन्डिडेटला दे. आणि त्यामुळे मतपत्रिका त्यांच्या हातात हां, त्यांच्या हातात द्यायची असते. विधिमंडळाचे जे पोलिंग पक्षाचे नाही, विधिमंडळाचे. विधिमंडळाचे पोलिंग एजंट जे आहेत आणि ते इलेक्शन कमिशनने ऑथोराईज केलेले असतात, त्यांनाच ते देण्यात येतं आणि तो मग त्याचे बंडल बांधतो, किती आले त्याला काय नाही वगैरे. ही सर्वसाधारण प्रक्रिया आहे. ओके. आणि ट्रायडंट हॉटेल बाहेर सध्या पोलीस बंदोबस्त वाढवल्याची माहिती समोर येते. ट्रायडंट हॉटेलमध्ये शिवसेनेच्या सगळ्या आमदारांना ठेवण्यात आलं होतं. मुख्यमंत्री मात्र पुन्हा एकदा विधान भवनामध्ये येण्याची शक्यता आहे. अगदी काही वेळातच मुख्यमंत्री विधान भवनामध्ये पोहोचतील. या सगळ्या संदर्भातली माहिती अभिषेक मुठाळ आपल्याला देत आहेत. अभिषेक, बरोबर आहे कविता. साधारणपणे मुख्यमंत्री हे 4च्या सुमारास पुन्हा एकदा वर्षा निवासस्थानी गेलेले होते. आता पुन्हा एकदा सीएमची मूव्हमेंट जी आहे ती असल्याचं आपल्याला पोलिसांकडनं सांगण्यात येत आहे. आपण बघू शकतो की संपूर्ण लेन जी आहे ती सध्याला क्लिअर करण्यात आलेली आहे आणि कोणत्याही क्षणी जे आहे ते सीएम मुख्यमंत्री जे आहे ते पुन्हा एकदा विधान भवनाकडे येऊ शकतात. बर, कुठल्याही क्षणी मुख्यमंत्री विधान भवनाकडे रवाना होऊ शकतात अशी आत्ताची तरी अपडेट आहे. आणि जसं आपण मघाशीच बघितलं होतं, आपले विधिमंडळातले प्रतिनिधी सुद्धा आपल्याला सांगत होते, सर्वच पक्षांचे महत्त्वाचे नेते हे विधिमंडळाच्या आवारामध्ये यायला सुरुवात झालेली आहे, कारण मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. पात्र मतं कोणती आहेत ती आत्ता मोजण्याचा राऊंड सध्या सुरू आहे. अगदी काही वेळातच प्रत्यक्षात मतमोजणीला सुरुवात होईल आणि पहिले कल आपल्या हातामध्ये असतील. पहिले उमेदवार जे निवडून येतील पहिल्या फेरीमध्ये त्यांची नावं आपल्या हातामध्ये असतील. दरम्यान ही महत्त्वाची अपडेट हाती येते की ट्रायडंट हॉटेल बाहेर सुद्धा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. ट्रायडंट हॉटेलमध्ये शिवसेनेचे सगळे आमदार ठेवण्यात आले होते. आणि ही दृश्य आपण पाहतो. भाजपचे उमेदवार पियुष गोयल हे भाजपचे ते उमेदवार आहेत ज्यांना पहिल्या पसंतीची मतं देऊन पहिल्याच राऊंडमध्ये विजयी करण्याचा भाजपचा निर्धार आहे. पियुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक हे भाजपतर्फे 3 उमेदवार राज्यसभेच्या रिंगणामध्ये उतरवण्यात आलेले आहेत. पियुष गोयल हे सुद्धा विधिमंडळाच्या आवारामध्ये दाखल झालेले आहेत. सध्या मतमोजणीला विधिमंडळामध्ये सुरुवात झालेली आहे. अगदी काही वेळामध्ये आपल्याला पहिले कल हातात येतील आणि खासदारकीची माळ कुणाच्या गळ्यात पडते हे कळायला फक्त काही क्षणांचा अवधी बाकी आहे. सर्वच पक्षांचे प्रमुख नेते सध्या विधिमंडळामध्ये दाखल झालेत. पुन्हा एकदा कळसे सर तुमच्याकडे येते. मगाशी ते फार इंटरेस्टिंग सुरू होतं की ते मग सगळ्या जे विधिमंडळाचे पोलिंग एजंट्स असतात त्यांच्याकडे ते गठ्ठे दिले जातात प्रत्येक उमेदवाराचे. प्रत्येक मतपत्रिकेवर एक आकडा त्या कुणाच्या समोर लिहिलेला आहे हे बघूनच ते वाटलं जातं. त्यावेळेस तो पोलिंग एजंट काही बघत नाही, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, त्याला काही त्याचा संबंध नसतो. एक आकडा म्हणजे असलाच पाहिजे. एक आकडा नसेल तर ते मत नॅचरली बाद होतं. त्यामुळे एक आकडा लिहिलेलं मत म्हणजे आता जे कॅन्डिडेट आहे आपले प्रताप गडी, संजय राऊत, आपले पियुष गोयल वगैरे या सर्वांना ते डिस्ट्रीब्यूट केलं जातं आणि ते डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर तिथले पोलिंग एजंट मग त्याचे गठ्ठे बांधतात. किती मतं त्याला झाली, 40 झाले, 35 झाले, 30 झाले, अशा प्रकारे ते गठ्ठे बांधतात आणि ते गठ्ठे बांधल्यानंतर सुद्धा त्या गठ्ठ्यातले मतं मोजले जातात आणि ते मतं आणि टोटल डिस्ट्रीब्यूट केलेले मतं याची मग परत टॅली केल्यानंतर मग ते आपलं जे हे रिझल्ट शीट असते त्यामध्ये प्रत्येकाला किती मतं पहिल्या पसंतीची पडली याची एंट्री केली जाते. तो पहिला निकाल आणि त्यातूनच मग कळतं की हा कोण निवडून आलाय वगैरे. ओके. आणि आत्ताच्या घडीची आणखी एक महत्त्वाची अपडेट हाती येते. विधिमंडळ परिसरामध्ये बंदोबस्त वाढवल्याची माहिती समोर येते. शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते विधिमंडळाच्या परिसरात जमायला सुरुवात झालेली आहे, कारण मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते यायला लागलेले आहेत. त्यामुळे विधिमंडळ परिसरामध्ये सध्या बंदोबस्त पोलिसांचा वाढवण्यात आलेला आहे. शिवसेना आणि भाजप या दोनही पक्षांचे कार्यकर्ते विधिमंडळाच्या आजूबाजूला जमायला सुरुवात झालेली आहे आणि खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी आपला बंदोबस्त वाढवलेला आहे. खरी चुरस आहे ती शिवसेना आणि भाजप या 2 पक्षांमध्ये. शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक हे या उमेदवारांमध्ये खरी चुरस आहे. आपले प्रतिनिधी मुकुल या सगळ्या बंदोबस्ता संदर्भातली अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतील. मुकुल. कविता, तू जसं म्हणाली शेवटच्या जागेसाठी खरी चुरस आहे आणि आता त्यामध्ये नेमका कोणाचा विजय होतो कोणाचा पराजय होतो हे थोड्याच वेळाने कळणार आहे. परंतु कार्यकर्ते एकाच ठिकाणी सर्वपक्षीय येऊ नये याची खबरदारी आता पोलिसांकडनं घेतली जाते. म्हणूनच इथे जी वाहनं लावण्यात आलेली होती ती वाहनं देखील हटवली जात आहे आणि
पासेसशिवाय कोणालाही प्रवेश दिला जात नाही. आपण बघतोय की पोलिसांच्या माध्यमातून हे सर्व लोकांना इथे जे कार्यकर्ते जमवत होते त्यांना पांगवलं जात आहे. कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, मुंबई. विधिमंडळाच्या बाहेरची ही दृश्य आपण पाहत होतो. शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली आहे. पुन्हा एकदा मुकुलकडे आपण जाऊयात. मुकुल, या कार्यकर्त्यांना एकाच ठिकाणी कुठे थांबवलं जात आहे का, की पोलीस कार्यकर्ते जमू देत आहेत आणि फक्त सध्या बंदोबस्तच वाढवलाय? आणि ही दृश्य आपल्याला विधिमंडळाच्या बाहेरची दिसत आहेत. अनेक पक्षांचे नेते सध्या विधिमंडळामध्ये यायला सुरुवात झालेली आहे. मात्र त्याच वेळेला मोठ्या प्रमाणावर दोनही पक्षांचे कार्यकर्ते सुद्धा यायला सुरुवात झालेली आहे आणि कार्यकर्त्यांची गर्दी जसजशी वाढते तसतसा पोलिसांनी बंदोबस्त विधिमंडळाच्या बाहेर हा वाढवायला सुरुवात केलेली आहे. खबरदारीचा उपाय आहे पोलिसांचा, कारण चुरस दोनही पक्षांमध्ये प्रचंड मोठी आहे. दोनही बाजूनं ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची करण्यात आलेली आहे. विजयी पक्षाला जितका आनंद होणार आहे तितकंच दुःख हे पराजय झालेल्या पक्षाला होणार आहे. त्यामुळे दोनही पक्षांचे कार्यकर्ते जोरदार तयारीनं सध्या विधिमंडळाच्या बाहेर जमायला सुरुवात झालेली आहे आणि पोलिसांनी या सगळ्या पार्श्वभूमीवर बंदोबस्त वाढवायला सुरुवात केलेली आहे. दरम्यान मुख्यमंत्री सुद्धा विधिमंडळाकडे यायला रवाना होत आहेत अशी माहिती समोर येते आणि दुसरीकडे ट्रायडंट हॉटेलच्या बाहेर सुद्धा पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलाय. आणि पुन्हा एकदा आपण मतमोजणीची ही जी प्रक्रिया आहे ती समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. त्यासाठी कळसे सरांकडे जाणार आहोत, पण त्या अगोदर मी अभय सर तुम्हाला विचारते, तुम्ही कधी प्रत्यक्ष समोरासमोर बसून ही प्रक्रिया बघितलेली मोजणीची? म्हणजे अनेकदा म्हणजे कळसे साहेबांच्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी आहोत आम्ही आणि अनेकदा म्हणजे विधान भवनात प्रत्यक्षात म्हणजे तुम्ही किती वेळा समजावून सांगितलं तर प्रत्यक्ष मतमोजणी किंवा मतदानाची पद्धत ही जेव्हा बघता तेव्हाच ती सुलभपणे समजून घेता येते. कारण मतदानाचं कोटा आम्ही कळसे साहेबांना बघितलंय ते आकडेमोड करताना की कारण त्याचं व्हॅल्यू कसं काढलं जातं, पण ते अतिशय उमेदवार बऱ्याच वेळा कन्फ्यूज असतात की नेमकी आता किती मतं मिळणार आहेत आणि त्यांना वाटतं की आता ही या एवढ्या मतपत्रिकांवर आपण सेकंड प्रेफरन्सवर आहोत, म्हणजे सगळी मतं आपल्याला येणार आहेत की काय, मग एवढे त्याचे कमी मूल्य कसं झालं, एवढीच कशी वाढली, याच्या शंका खूप असतात. अनेकदा त्यांना एक्सप्लेन करून सांगावं लागतं. ते ही किचकट प्रक्रिया आहे, परंतु मला वाटतं की राष्ट्रपती पदाच्या निवडणूक असेल किंवा राज्यसभेच्या असतील किंवा विधान परिषदेच्या असतील, या सगळ्यात या प्रेफरन्शियल वोटिंगमध्ये ही क्लिष्ट प्रक्रिया असणं स्वाभाविक आहे. कारण एकच मतदार वेगवेगळ्या पद्धतीने मतदान करत असतात. लोकसभेच्या विधानसभेच्या इतक्या निवडणुकांचे निकाल कव्हर करता, मग ते निकाल कव्हर करणं आणि राज्यसभेचा हा निकाल याच्यात पण तितकीच उत्कंठ असते की बोर होते एका नाही, उत्कंठा असते. उत्कंठ आम्ही म्हणजे पत्रकार म्हणून जेव्हा या निवडणुकीची मतमोजणी जातो तेव्हा उमेदवाराला किती पहिल्या पसंतीची मतं मिळाली आहे त्याच्यापेक्षा आम्हाला कोणाच्या मतपत्रिकेवर कोणाला सेकंड प्रेफरन्स आहे हे बघण्यात अधिक रस असतो. त्याच्यावरनं क्रॉस वोटिंग झाले त्याचा अंदाज येतो. म्हणजे समजा जर काँग्रेसच्या प्रताप गडिया निवडून आले, 41 मतं आहेत, तर त्यांच्या मतपत्रिकेवर दुसरा प्रेफरन्स शिवसेनेला द्यायचा ठरलेला असताना जर 10-12 मतपत्रिका त्यातल्या धनंजय मुंडेंना सेकंड, धनंजय महाडिकांना सेकंड प्रेफरन्स निघाला, तर याचा अर्थ काँग्रेसमधल्या काही लोकांनी सेकंड प्रेफरन्स धनंजय महाडिकांना दिलाय. हे याच्या सगळ्या नोंदी तिकडे कराव्या लागतात आणि त्यावरून क्रॉस वोटिंगचा अंदाज येतो. आणि पुन्हा एकदा विधिमंडळाच्या बाहेर जाऊयात आपण. आपले प्रतिनिधी मुकुल आपल्या सोबत आहेत. मुकुल, उद्भवला होता ताई, तुम्ही आतमध्ये गेले तर पोलिसांनी बाहेर काढलं म्हणजे काय गर्दी नकोय म्हणून त्यांनी सांगितलं बाहेर जा म्हणून आम्ही बाहेर आलोय. काय निकाल अजून लागायचा आहे त्याआधीच तुम्ही सर्व आले? हो, कारण आम्हाला खात्री आहे महाविकास आघाडीचे सगळे उमेदवार जिंकून येणार आहेत. आम्हाला खात्री आहे ना, म्हणून आम्ही अगदी जल्लोषाच्या तयारीतच इथे आलेलो आहोत. ताई, जल्लोषाच्या तयारीत आलाय? 100% आमचे 4ही उमेदवार निवडून येणार महाविकास आघाडीचेच. अजून निकालाला बराच अवकाश, एवढ्यात मतमोजणी सुरू झाली तरी आलात आपण? अहो, आम्हाला एक आनंद आहे की आमचे नेते लोक निवडून येणारच आहेत आज. आम्ही जल्लोषासाठी आलोय. आमचे 4ही उमेदवार आघाडीचे, शिवसेनेचे 2, राष्ट्रवादीचे 1, काँग्रेसचा 1, असे 4ही उमेदवार आम्ही आज गुलालांनी त्यांना मडून टाकू. आम्ही शिवसेनेच्या रणरागिणी, महाआघाडीच्या सगळ्या रणरागिणी इथे असा गुलाल उधळण्यासाठी आलोय. त्याच्यामुळे समोरच्यांचे धाबेदान आणलेत. म्हणजे आम्ही शिवसेनेच्या रणरागिणी आहोत आणि बाळासाहेब आणि माननीय पक्षप्रमुख मुख्यमंत्र्यांच्या आम्ही रणरागिणी आहोत.
भाजपने दावा केलाय उमेदवार त्यांचे निवडून येतील. अहो आता बघूया ना बघूया ना घोडं मैदान का लांब नाही, जवळच आहे. आता तुम्हाला दिसेल त्यांचे येणार का आमचे येणार, पण आमचेच येणार हे तुम्हाला मी सत्य सांगते. ह्या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी आहेत, शिवसेनेच्या रणरागिणी आहेत. त्यांचं म्हणणं आहे की शिवसेना आणि महाविकास आघाडीचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून येणार. घोडा मैदान अगदी जवळ आहे, त्यामुळे जल्लोष करण्यासाठी त्या इथे आलेल्या आहेत. मात्र आतमध्ये गेले असता तिथे गर्दी होत होती, म्हणून पोलिसांनी यांना बाहेर काढलेले. आपण बघतोय मोठ्या प्रमाणामध्ये आता कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली आहे आणि तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये इथे पोलिसांचा बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे. त्यामुळे थोड्याच वेळामध्ये जसे जसे निकाल हे पुढे सरकतील, जसे जसे मतमोजणी ही पुढे सरकेल, अधिकाधिक कार्यकर्ते इथे जमायला सुरुवात होईल. आणि या सगळ्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी पुन्हा तुमच्याकडे येणारच आहोत. दरम्यान भाजप कार्यालयाच्या बाहेर नवनाथ बन आहेत, तिथेही बैठकांचा सिलसिला सुरू झालेला आहे. नवनाथ, कविता, मी भाजप प्रदेश कार्यालयाच्या समोर आहे आणि मोठ्या प्रमाणात आता हळूहळू कार्यकर्ते यायला सुरुवात झालेली आहे. भाजपचे कार्यकर्ते खरं तर उत्सुकता आहे सगळ्यांना की निकाल कधी लागेल आणि त्यामुळं एक उत्सुक्याचं वातावरण आहे आणि सगळ्याच्याच मनावर प्रश्नचिन्ह आहे, चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आहे की नेमकं काय घडतं. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विधान भवनामध्ये बैठक सुरू आहे. भाजपचे सगळे आमदार, स्वतः देवेंद्र फडणवीस त्या बैठकीला उपस्थित आहे. आणि तिसरीकडे ज्या पद्धतीनं मतमोजणीच्या बद्दल देखील उत्सुकता आहे, पात्र अपात्र या सगळ्याबद्दलची प्रक्रिया सुरू आहे. जे भाजपनं आक्षेप घेतले होते त्याच्याबद्दल देखील अद्याप अंतिम निर्णय आलेला नाही. त्यामुळं भाजपमध्ये देखील कार्यकर्ते आता हळूहळू यायला सुरुवात झालेली आहे. झेंडे वगैरे या सगळ्या ठिकाणी माहोल भाजपच्या वतीने तयार करण्याचा प्रयत्न झालेला आहे. आज प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने सेलिब्रेशन करण्याची तयारी भाजपच्या वतीने सुरुवातीपासून सकाळपासून केली होती. त्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना इथं एकत्रित जमण्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे. आणि निकाल काय लागतो याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला आहे. महाराष्ट्रातील सगळ्यांचे डोळे टीव्हीकडे आहेत. प्रत्येकाला उत्सुकता आहे, प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनावर प्रश्नचिन्ह आहे की नेमकं काय होतं. आणि एकीकडे काउंटिंग सुरू असताना भाजपच्या कार्यकर्त्यांची धाकधूक देखील वाढलेली आहे. हे सगळे कार्यकर्ते आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. तुम्ही कुठून आलेले आहेत, काय भावना आहे? पिंपरी चिंचवड. काय वाटतं तुम्हाला? काय आज चंद्रकांत दादांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने नक्की भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून येतील हा विश्वास. तुम्ही कुठून आलात? हा, मी पिंपरी चिंचवडवरून आलेलो. आणि पुन्हा एकदा नवनाथ, मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येते. एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेते सध्या बोलतात. यहाँ पे जमा हो रहे, क्या सेलिब्रेशन की तैयारी कर रहे हैं आप? हाँ, तो सेलिब्रेशन तो होएगा ही. भाजपने 2 मतांवरती आक्षेप जो आहे तो घेतला होता, त्याचा मला वाटतं त्या आक्षेपामध्ये तथ्य नाही आणि थोड्याच वेळात केंद्रीय निवडणूक आयोगाची परमिशन मिळेल आणि काउंटिंग सुरू होईल. भाजपने असा देखील दावा केला की एका संजयला घरी परत जावं लागेल. भाजपने असा देखील दावा केला की एका संजयला घरी परत जावं लागेल. अहो, महाविकास आघाडीचे 4ही उमेदवार जे आहेत ते विजयी होतील. तेवढंच संख्याबळ किंबहुना त्याहीपेक्षा लागणारे जे नंबर्स आहेत त्यापेक्षा जास्तीचे मतं आहेत ती महाविकास आघाडीकडे आहेत. शिवसेनेचे दोन्ही संजय राऊत आणि संजय पवार हे विजयी होते. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सुनावणी चालू आहे का की संपली? नाही, आता सुरू होईल परवानगी. तर मतमोजणीला अजूनही सुरुवात झालेली नाहीये. केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी मिळाल्यानंतर सुरुवात होणार आहे. मात्र काही वेळातच ही मतमोजणी सुरू होईल अशी माहिती मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे. राज्यसभा निवडणुकीच्या मतमोजणीला अजूनही सुरुवात झालेली नाही, कारण भाजपच्या नेत्यांनी काही तक्रारी केलेल्या आहेत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आणि केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी मिळाल्याशिवाय मतमोजणीला सुरुवात येत नाही. ही टेक्निकल बाब नेमकी काय आपण कळसे सरांकडून समजून घेऊया. यामध्ये कसं आहे, या राज्यसभा निवडणूक असो किंवा विधान परिषद निवडणूक असो, केंद्रीय निवडणूक आयोगाचं फार लक्ष असतं, कारण त्यांच्यातर्फे निरीक्षक सुद्धा पाठवले जातात. आणि ही प्रक्रिया इतकी गुंतागुंतीची आणि किचकट आहे. ही प्रक्रिया करण्यासाठी प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन ही प्रक्रिया म्हणजे त्याचे सरप्लस वाटायचे, सेकंड प्रिफरन्स, थर्ड प्रिफरन्स, ही सगळी प्रक्रिया करण्यासाठी त्याला अत्यंत म्हणजे काटेकोरपणे मॅथॉडॉलॉजिकल आपण जे म्हणतो स्टेप बाय स्टेप केल्याशिवाय, आणि त्याला भरपूर कॉन्फिडन्स पाहिजे तुमच्यामध्ये. जो निवडणूक निर्णय अधिकारी असतो किंवा जो करणारे व्यक्ती असतात, त्यांना जे गायडन्स करणारे व्यक्ती असतात, त्याला कॉन्फिडन्स शिवाय होत नाही. जिथे तुमचा कॉन्फिडन्स लूज झाला
तिथे ही प्रक्रिया कुठेतरी चूक होती आणि मग एक जरी साधी चूक जरी झाली तरी संपूर्ण मतमोजणी डिनो म्हणजे संपूर्ण सर्वप्रथम म्हणजे पहिल्या जशी केली त्याप्रमाणे ती करावी लागते. त्यामुळे कॉन्फिडन्सचा याच्यामध्ये मुद्दा फार महत्त्वाचा आहे. आणि मी जेव्हा रिटर्निंग ऑफिसर होतो, शेषन साहेब त्यावेळेस चीफ इलेक्शन कमिशन होते त्यावेळेस. नुपूर शर्माच्या प्रकरणात मोठ्या प्रमाणात राज्यभरामध्ये मुस्लिम समाज रस्त्यावर उतरलेला आहे. त्यांची मागणी आहे की अटक करायला पाहिजे, पण अजून कोणती कारवाई केली नाही. राज्यामध्ये औरंगाबाद असो तिकडे सोलापूर असो जागोजागी मुस्लिम समाज जो आहे तो आक्रमक होताना बघायला मिळतोय. त्यांनी जे नुपूर शर्मा यांनी फारच चुकीचे स्टेटमेंट केलेले आहेत आणि त्याच्यामुळे आपल्या देशाचे जे मित्र देश होते दुसरे त्यांनी पण त्याबद्दल जे आहे रोष व्यक्त केलेला आहे आणि वेगवेगळ्या कारवाईची काही मागणी करतात. अर्थात हा काय आपल्या देशाचा दोष नाही, हा एक व्यक्ती आहे भाजपची जी आहे प्रवक्ता वगैरे आणि तिने केलेलं ते बालिश स्टेटमेंट आहे. पण तिच्या विरुद्ध ज्या ठिकठिकाणी FIR झालेले आहे आणि मला असं वाटतं की पोलीस त्यांच्यावर जे आहे कायद्याप्रमाणे निश्चितपणे कारवाई करतील. परंतु त्यामुळं जी BJPनं कारवाई केली ती पुरेशी आहे की नाही हा प्रश्न असू शकतो. तर कारवाई नुपूर शर्मा यांच्या विरोधात काय करावी याच्या संदर्भातल्या मागण्या येत आहेत आणि त्या संदर्भात छगन भुजबळ यांचं हे वक्तव्य. या सगळ्या घडामोडींकडे लक्ष असणारच आहे. तर राज्यसभेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला काही वेळातच सुरुवात होणार आहे, त्याचेही अपडेट जाणून घ्यायचे. छोटासा ब्रेक घेतोय आता. पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.